नमस्कार. श्री स्वामी समर्थ. काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढेच त्यांच्या घरामध्ये भांडण, तंटे, क्लेश वाढत असतात. असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढी जास्त पूजापाठ करणारे असतात, जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात, जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात, अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी, समस्या येत असतात, ज्याच्यामुळे त्यांच्या घरात भांडण, तंटे आणि क्लेश घडण्यास सुरू होतात. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात, तर कधीकधी यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांचे पटत नसते. तर असे का होते आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असे का होते? या उलट की जो पूजापाठ करणार आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे, आपापसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरात आनंदाचे वातावरण देखील असले पाहिजे. पण असे उलटे काय होते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढूच लागतात? तर मैत्रिणींनो, त्याची काही अशी कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता, त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता. या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. कोणकोणत्या त्या चुका असतात? तर चला त्या चुकांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका, कारण की ही खूपच महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुम्ही देवांची पूजापाठ करत असता, जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली, कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली, तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी तुम्ही या व्हिडिओला पाहिले, तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिले, कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेला, तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितलं आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला, वागू लागला. तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्यात. तर कधीही कोणा एका देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पलटून बदलून कोणा देवाची पूजा करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसार असावा. मग त्यामध्ये लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो. तर या गोष्टीमुळेही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचं आहे. तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात आणि त्या कारणानेही काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्यांची सेवा करूनही, पूजा करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्यांच्याकडून, त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडून येतात, ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. तर या गोष्टीचे विशेष करून ध्यानात ठेवा की काही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका. आणि पुढील महत्त्वाचे जे कारण आहे की नवस बोलणे. जसे काही लोक आपल्या कामाकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवते श्रद्धाभावाने नवस बोले व कबुली देतात. जसे की कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही. आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात, कारण त्या देवांचे वचन त्या कामांच्या पूर्ततेसाठी बांधील असते. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव, हे विधान सत्य आहे. कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात.
तरी पण आपण समजत नसतो आणि त्यानंतर ते आपल्या बुद्धीशी विचलित करतात. तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तींची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना न करणे, त्यांची सेवा न करणे हे अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील महत्त्वाचं कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा करतो, उपवास करतो, तसेच देवांचे नामस्मरणही करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असो, त्यांची ईर्ष्या करत असो, दुसऱ्यांचे वाईट होऊ असे मनात इच्छा धरत असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली किंवा रोज पूजा केली नाही आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल, तुम्ही दुसऱ्यांचे चांगले होऊ अशी इच्छा मनात बाळगत असाल, दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला प्राप्ती नक्कीच होईल. आणि त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही पूजापाठ करा, जर तुमचे मन स्वच्छ नसेल तरी तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ मिळणार नाही. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरी सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय तरी जाऊन देऊ नका. आणि त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते, ज्या सकारात्मक भावना असतात, त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्यांच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही पूजापाठ करा, तुम्हाला पूजेचे फळ हे मिळणार नाही. पूजेचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल, पूजापाठ करता, उपासना करता देवाची, आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रीचं प्रतीक आहेत. आपल्या घरातील चपला या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत आणि त्या घराच्या समोर कधीही कशाही अवस्थेत नाही ठेवल्या पाहिजेत. यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे जर लक्ष दिले नाही तरी तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ हे मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मीचा वास असतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. आणि म्हणूनच तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो. बऱ्याच घरामध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते आणि त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. आणि त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिलं असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गायीला खायला द्या, पण ते कचरा पेटीत टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी ही आपोआपच प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा आणि जर तुम्ही तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे, तुमच्या उपासनेचे फळ मिळणार नाही. तसेच तुम्ही कधी या पंडिताकडे जा, त्या भक्ताकडे जा आणि कोणी काही सल्ला दिला, तुम्हाला कोणी कोणती सामग्री दिली असेल, तुम्हाला कोणी पंडित व भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशाने काय होते की एक तर जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी, त्या वस्तू तुमची मदत आवश्यक करतात. पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले, एवढा काळ गेला तरीही या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाहीये,
मला ती कृपा प्राप्त होत नाहीये. आणि नंतर वैतागून कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना, कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करत असाल. तुमचा विश्वास उडाला जातो आणि त्यामुळे होते काय की त्या सर्व गोष्टींचा, त्या शक्तीचा तुमच्याकडून अपमान, अनादर केला जातो. आणि मग त्या गोष्टी किंवा त्या शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात. आणि त्याच्याद्वारे दिली गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये. जर त्याने कोणता गंडा तावीज दिला असेल आणि तुम्हाला आता विश्वास नाही, तर अशा त्यांच्या वस्तूंना, सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीत विसर्जित करा. या गोष्टी खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.